माझ्या घर येथून गाडी लॉक असताना मधून गाडी ते 2-3 लोक उचलून घेऊन गेले। शीतल सोसायटीमध्ये धाडसी चोरीचा प्रयत्न, चोरट्यांची हिंमत वाढली। हँडल लॉक असलेली मोटरसायकल, देवळातील पितळी मूर्ती व रोकड लंपास। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांसमोर कारवाईचे मोठे आवाहन। नवापूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आता चोरट्यांनी उच्चभ्रू वस्तींकडेही आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे। शीतल सोसायटी परिसरात एकाच रात्री 2 घरांमध्ये चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घराबाहेर उभी असलेली हँडल लॉक असलेली मोटरसायकल चोरून नेली। त्यानंतर घरातील देवळात ठेवलेली सुमारे 1000 रुपयांची रोकड तसेच तांब्या पितळी देवाची मूर्तीही लंपास करण्यात आली। चोरी करत असताना घरातील व्यक्तींनी आवाज देऊन कोण आहे अशी विचारणा केली, तरीही चोरटे न घाबरता दगडाच्या साह्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे चोरट्यांची वाढती हिंमत आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। याच परिसरातील आणखी एका घरातून साहित्य चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। चोरीच्या घटनेत चोरट्यांनी स्वतःचे जुने शूज घटनास्थळी सोडून घरातील स्टँडर्ड कंपनीचे शूज घेऊन पसार झाल्याची ही माहिती मिळाली आहे। त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते। परिसरातील अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे फिरताना दिसून आले आहेत। मंदिरांमधील चोरींच्या घटना थांबत नसतानाच आता निवासी वसाहतींमध्येही चोरट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आरोपींना अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। माझे नाव दीपक रवींद्र पाटील, शहाणा शीतल सोसायटी। रात्री जवळजवळ 2 ते 3च्या दरम्यान माझ्या घर येथून गाडी लॉक असताना मधून गाडी ते 2-3 लोक उचलून घेऊन गेले आणि ते गाडी लिहित असताना ते सगळं कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे। तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की असं काही घडू नये आणि जेव्हा लवकर माझी गाडी मिळावी। माझ्या गाडी नंबर आहे MA39 A2178। गाडी याचा पोलीस प्रशासनाला हा विनंती आहे की लवकर माझी गरीब माणसाची गाडी गेलेली आहे, ते लवकर त्यांनी खोलून द्यावे हे त्यांना विनंती। रहवासी शीतल सोसाइटी नवापुर, यहाँ पे रहने वाला मैं आदमी हूँ। और यहाँ पर हमारी सोसाइटी में रात को 2:15 बजे चोर आते हैं और दरवाज़ा तोड़ने की कोशिश करते हैं। और हम जब देखने को निकलते हैं तो वो लोग फटाक से भाग जाते हैं, क्योंकि उन्होंने नीचे का ऑलरेडी एक जो हमारा मेन लॉक था लोखंड का वो तोड़ दिया था। और हम जब बाहर निकले तो वो लोग भाग गए, लेकिन हम जब बाहर निकल के उनको ढूंढने गए तो वो लोग शायद नदी के रास्ते से निकल गए थे। और उनके जूते और उनका जो पत्थर वगैरह जो सामान था वो यहाँ पर हमारे यहाँ छोड़ के गए। तो उसके हिसाब से हमें ऐसा लगता है कि पुलिस प्रशासन ने कुछ करना चाहिए। और जब हम लोग सुबह में और वीडियो रिकॉर्डिंग और आजू बाजू वालों के साथ बात किया तो हमने इतना देखा कि हमारे पीछे जो घर है दीपक पाटिल जी का, उनके घर से एक बाइक भी चोरी हो चुकी है। तो पुलिस प्रशासन में हम लोग 3:30 बजे गए थे रात को कि भाई हमको यहाँ पर क्या करना है। तो वो लोग सिर्फ आए, जो जूते रखे गए थे उनके फ़ोटो निकाले, जो दरवाज़ा तोड़ने की जो कोशिश किया था हथियार से वो सबके फ़ोटो लिया। और अभी तक पुलिस प्रशासन यहाँ पर हाज़िर नहीं हुआ है। तो हम इतनी अपील करते हैं कि जल्दी से जल्दी हमको इसका कोई भी सॉल्यूशन चाहिए कि आगे चल के कोई यहाँ पर ऐसी कोई घटना घटे नहीं। और यहाँ नदी का इलाका पास में है तो ये घटना वापस होने की काफ़ी संभावना है। और आज तो समझो हम लोग थे घर में, अभी चालू घर में चोरी करने की कोशिश इतनी कर सकते हैं तो बंद घर में या फिर कोई ओल्ड एज वाला होगा या फिर लेडीज़ रहेंगे तो ये लोग की कितनी हिम्मत बढ़ जाएगी। तो हम नवापुर के निवासी और शीतल सोसाइटी में रहने वाले, हमारी अपील है कि जल्द से जल्द इसका सॉल्यूशन निकाला जाए। धन्यवाद।